सणासुदीला केली जाणारी मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी कशी करायची ते आता आपण बघूयात। मऊ लुसलुशीत पुरणपोळी करण्यासाठी आपण 2 वाटी चणा डाळ घेतली आहे। 1 वाटी साखर आणि 1 वाटी गूळ असं प्रमाण आपण घेतलेलं आहे। 2 वाटी चणा डाळ आपण 2 तास भिजवून घ्यायचं आहे। 2 तास झालेले आहेत। डाळ आपली छान भिजलेली आहे। आता ही डाळ आपण कुकरमध्ये घालून घेऊ। 2 वाटी आपण चणा डाळ घेतली होती। आता बरोबर त्याच्या डबल सेम त्याच वाटीने म्हणजे 4 वाटी पाणी घालून घेऊ। आणखी 1 वाटी मी एक्स्ट्रा पाणी घालून घेणार आहे, कारण ह्या डाळ शिजल्यानंतर ह्यातलं पाणी मी आमटीसाठी वापरणार आहे, ज्याला आपण कट म्हणतो। आता या डाळीमध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। अर्धा चमचा छोटी हळद घालून घेऊया आणि 1 चमचा तेल घालून घेऊया। आता आपण कुकरला 4 शिट्ट्या देऊन घेऊया। अशाच मस्त झणझणीत आणि चमचमीत रेसिपी बघण्यासाठी टेस्ट ऑफ महाराष्ट्र मराठी रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। डाळ शिजेपर्यंत आपण पुरणपोळीसाठी पीठ भिजवून घेऊया। 1 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं। अर्धी वाटी आपण मैदा घालून घेऊया। मैद्याने पुरणपोळ्या छान मऊ लुसलुशीत होतात। याच्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। पाव चमचा आपण याला हळद घालून घेऊया। 2 चमचे आपण याला तेल घालून घेऊया। सगळं मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता थोडं थोडं पाणी घालून आपण हा पिठाचा गोळा मळून घेऊया। पिठाचा गोळा आपण जास्त घट्ट पण मळायचा नाही आणि जास्त सैलसर पण मळायचा नाही। खूप छान असा आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे। हा जास्त सैल पण नाही झाला आणि जास्त घट्ट पण झालेला नाहीये। आता आपण याला 1 तास झाकण ठेवून मुरवत ठेवूया, त्यामुळे आपल्या पोळ्या खूप छान मऊ आणि लुसलुशीत होतील। या चाळणीखाली आपण असं हे भांडं ठेवलेलं आहे। आपण शिजलेली डाळ यावर घालून घ्यायची। या डाळीमध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते खाली या भांड्यात येईल, ज्याची नंतर आपण कटाची आमटी करूया आणि डाळ ही वर चाळणीमध्ये शिल्लक राहील। हे पाणी आपण साईडला ठेवून देऊ। जेव्हा आपण आमटी करायला चालू करू तेव्हा हे आपण वापरूया। ही जी शिजलेली डाळ आहे ही आपण पेल्याने किंवा फुलपात्र्याने अशी दाबून घेऊन बारीक करू शकतो। ही बघा किती छान अशी बारीक आपली ही पुरणाची पेस्ट तयार झालेली आहे। ही 1 चमचा पेस्ट आपण कटाच्या आमटीत घालण्यासाठी ठेवलेली आहे। याच्यामुळे आपली आमटीला चव पण खूप छान येते आणि दाटसर आमटी होते। मगाशी जी बारीक केलेली जी आपण शिजवलेली जी डाळ आहे याच्यात आपण 1 वाटी साखर आणि 1 वाटी गूळ असं घालून घेऊया। याला आपण व्यवस्थित मिक्स करून आपण याला पॅन मध्ये शिजवून घ्यायचं। गॅसवर आपण नॉनस्टिक पॅन ठेवला आहे। याच्यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं। मगाशी जे मिश्रण करून घेतलेलं आहे ते आपण पॅन मध्ये काढून घेऊया। याला मंद आचेवर आपण परतून घ्यायचं। सतत याला हलवत राहायचं म्हणजे हे खाली चिकटणार नाही। मंद आचेवर पुरण शिजत असताना पुरण असं पातळ होतं, कारण की आपली साखर आणि गूळ आता छान विरघळलेले आहे। त्याला अजून शिजवून घ्यायचं म्हणजे हे
दाटसर होत जातात। जसं जसं याला आपण परतत जाऊ तसं तसं हे मिश्रण दाटसर होत जाईल। पुरण आपलं चांगल्या पद्धतीने शिजलं आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपण याच्यात एक चमचा उभा करायचा। हा उभा राहिला म्हणजे असं समजायचं की आपलं पुरण आता व्यवस्थित तयार आहे। सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये वेलची आणि जायफळ पूड घालून घ्यायची। ही सगळ्यात शेवटी घालायची कारण की आपल्या वेलचीचा आणि जायफळचा वास उडून जात नाही। आता मिश्रण थंड होऊन द्यायचं। कणिक भिजवून 1 तास झालेला आहे। आता याच्यातला आपण एक छोटासा गोळा काढून घेऊया। बाकीच्या पिठावर आपण परत झाकण ठेवून घेऊया। याची आपण खोलगट अशी पारी करून घेऊया। याच्यामध्ये आपण पुरण भरून घेऊया। पुरण आपलं अजिबात हाताला चिकटत नाहीये। कणकेचं टोक जे आहे आपल्या ते असं वरच्या साईडने आपण बंद करून घेऊया आणि हे टोक असं दाबून घेऊया। हा गोळा आपण थोडासा चपटा करून घेऊया म्हणजे पुरण व्यवस्थित सगळ्या बाजूनी पसरेल। थोडंसं पीठ घालूया। हलक्या हाताने आपण ही पुरणपोळी लाटून घेऊया। छान आपली अशी पुरणपोळी लाटून तयार आहे। आता आपण याला भाजून घेऊया। साईडने व्यवस्थित तेल टाकूया। एक मिनिटाने आपण लगेच ही पलटी करून घेतली। गॅस मीडियम टू हाय ठेवायचा आहे। तुम्ही बघू शकता खूप छान टम्म अशी आपली पुरणाची पोळी फुगलेली आहे। गरमागरम मऊ लुसलुशीत पुरणाची पोळी खाण्यासाठी तयार आहे।